जसजसे आपले वय वाढते तसतसं आपल्याला आपल्या पोषणावर अधिक लक्ष द्यायला हवं. वयाच्या वाढीसोबत शरीरातील ग्रंथी व पेशींची वाढ ही मंदावत असते. यासाठी वृद्ध व्यक्तींनी आपली आहाराची काळजी घ्यायलाच हवी. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ही काळजी आपण कशा प्रकारे घेऊ शकतो. वय वाढेल तसं पचनात, प्रतिकारक्षमतेत, हाडांमध्ये आणि दैनंदिन हालचालीत कमकुवतपणा जाणवत असतो. त्यामुळे मधुमेह, ऑस्टिओपोरोसिस, उच्च रक्तदाब, उच्च कोलेस्ट्रॉल इत्यादी आजारांनीही ग्रस्त होण्याची शक्यता असते. या सर्वांचा अर्थ असा आहे की 45 ते 50 वयानंतर तुम्ही जे काही खाल ते चांगले आणि योग्य असावे. विटॅमिन, मिनरल, कार्बोहायड्रेट्स याची गरज भागेल असं खाणं असावं. लवकर पचणारे आणि लवकर शोषले जाणारे पदार्थ खावेत. तसेच एका वेळीच भरपेट खाण्याऐवजी थोडं थोडं खावं. वृद्धत्व येणं ही एक सर्वसामान्य प्रक्रिया आहे. ती रोखता येऊ शकत नाही, पण वृद्धत्वात येणाऱ्या अशक्तपणावर थोडा लगाम घालू शकतो आपण. महिलांनी याकडे विशेष लक्ष द्यायला हवं, कारण रजोनिवृत्तीनंतर कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते. पचनक्रियेवर जास्त भार पडू नये यासाठी वृद्धांनी सुपाच्य व हलका आहार घ्यावा. खाण्यात मोसमी फळांचा अवश्य समावेश करा. ती अँटीऑक्सिडंट्सच्या रूपात काम करतात आणि बद्धकोष्ठतेपासून रक्षण करतात. दिवसातून 3-4 वेळा खावं, पण थोड्या थोड्या प्रमाणात खावं. त्यामुळे पचनप्रणाली उत्तम राहील. फळे व भाज्यांचा रसही घ्यावा. वृद्धांसाठी लापशी उत्तम नाश्ता असतो. क्षमतेनुसार व्यायाम करावा, योगा करावा, फिरावे आणि स्ट्रेस एक्सरसाइज करावेत. जिरे, लिंबू, मेथ्या, शहाळ्याचे पाणी हे घेणे फायदेशीर असते. दही खावे. या खाण्यामुळे पौष्टिकता वाढते. दातांची समस्या असणाऱ्यांनी यात चपाती, भाकरी भिजवून खावे. शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नये. रोज किमान 15 ग्लास तरी पाणी प्यावं. प्रोसेस्ड फूड टाळावं. आरोग्याची नियमित तपासणी करावी आणि आत्मविश्वास टिकवून ठेवावा.